हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. प्रतिवर्षीप्रमाणे आज या माझ्या वाडा गावामध्ये श्री महागणपती मंदिर कोरेमाठ माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी पार पडतो आणि त्यानिमित्तानं त्या भगवंताची नामस्मरण करण्याची जी सुवर्ण संधी आम्हा दोन्ही भावांना या ठिकाणी या परब मंडळ वाडा यांनी जी दिली आहे, प्रथमतः त्यांचे मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ वाडा गोरववाडी यांच्या वतीनं तुमचे लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी आज या आमने सामने डबलवारी भजनाच्या कार्यक्रमासाठी प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लाभलेत. यांनी आता भजन सादर केलं ते म्हणजे भजन सम्राट श्रीधर बुवा मुणगेकर यांचे पट्टशिष्य संतोषजी दत्ताराम जोईल. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. त्यांना पक्वासात करत होता ते अक्षय मेस्त्री आणि तबल्यावर आहेत ते मांगरीश घाडी आणि त्यांना ताल रक्षक म्हणून जो सहकार्य करतात ते म्हणजे आमचे मित्र अक्षय कावले. मला पक्वासात करतात. आज खरे तर महेश परब येणार होते, पण त्यांच्या वडिलांची तब्येत थोडीशी व्यवस्थित नसल्यामुळे आज त्यांचे चिरंजीव या ठिकाणी गणेश परब लाडानं आम्ही गणू म्हणतो त्याला तबल्यावर आहेत ते माझे शिष्य अतिशय सुंदर गोड गायाचा भजनी कलावंत म्हणून ज्याची आज या देवगड तालुक्यामध्ये आज ओळख आहे ते म्हणजे शुभम कावले, माझी कोरस मंडळी. आणि या ठिकाणी या गावचे नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. ते म्हणजे आदरणीय माझ्या वाडीतील एक ज्येष्ठ व्यक्ती आदरणीय दत्तात्रय महादेव गुरव हे देखील उपस्थित आहेत आणि संपूर्ण माझी गुरव भाऊकी या ठिकाणी उपस्थित आहेत. ब्राह्मण समाज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमचे जोशी काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. या गावचे भजनी बुवा प्रदीप गुरव, त्याचप्रमाणे निलेश गुरव या परब मंडळीतून ज्यांनी सुरुवातीला भजन चालू केलं होतं ते म्हणजे जगदीश परब, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आज बाबू मेस्त्री हे अनेक भजनी कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या बाजूला बसलेत ते म्हणजे पंढरी आचरेकर, ज्यांनी संपूर्ण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांचं रक्तदाता म्हणून जी ओळख निर्माण झाली, 53 वेळा व या व्यक्तीने रक्तदान केलंय. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्यांचे देखील आभार. या ठिकाणी एक हरवणार मेस्त्री कलाकार ते म्हणजे प्रभाकर मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. जमलेल्या सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊन माझी ग्रामदेवता स्वयंभू विमलेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझी कुलदेवता आई कुलस्वामिनी अंबा भवानी तिच्या चरणी नतमस्तक होऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायण याला वंदन करून आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने श्रीदेव रवळनाथ, आई पावनाई, श्रीदेव महागणपती, श्रीदेव बांदेश्वर, सप्तकोटेश्वर, मांडेश्वर या सर्वांचे आशीर्वाद घेऊन तुम्हा जमलेल्या सर्वांच्या मातृदेवतेला पितृदेवतेला त्रिवार वंदन करून आणि संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजा शिव छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून मासाहेब आई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी या आमने सामने वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा.
अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. खरं तर बुवा 5चाच वेळ होता आणि बरोबर 5 वाजता भजनात तुम्ही चालू केलास. फक्त हे काय कोण अडवून धरणारे नाहीत, म्हणजे उशीर झालो पण माझ्यापेक्षा म्हणून बुवा सुरुवात तुमच्याकडे दिली का तर तुमका जाऊचा नांदगावात रस्तो तळे बाजारपासून शिरगावपर्यंत सगळं खणून घातलेलो आहे. त्यामुळे माका काळजी ती आणि कसा विषय बुवा आज माका काय हे जास्ती करूच नाही. बरोबर ना पेडणेकर? किती कारण गाव या ठिकाणी समाज या ठिकाणी आहे नाही का. आणि त्यांच्यासमोर बुवा भजन काय सादर करावं हे ज्याला समजलं तो आयुष्यात तरुण जाणार. म्हणजे आज संगत आधी चांगल्याची केलंय व मग वाटत तेव्हा पण तुम्ही माझ्या जोडीक होतो, मीच होतोय ना. नशीब आज उपकारची जाण ठेवलं. पण खरोखर बुवांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर म्हणजे मनोरंजन मिमिक्री आर्टिस्ट कसं असावं बोता जरा करा. कारण लोक तुमच्याकडनं ती अपेक्षा. संतोष जोईल म्हटल्यावर ब्रँड आहे. त्याच्या म्हातारीचे आवाज काढायचे, निळू फुलेंचा आवाज, शरद पवार साहेबांचा आवाज व ते करा तुम्ही नाही काय. बाकी विषय काय नाही. आणि आज काही एक करणार नाही बुवा मी. फक्त या महागणपतीकडे भजन सेवा करून मिळता त्या मोठा भाग्य बुवा. खरोखर अतिशय सुंदर या ठिकाणी भजनाला सुरुवात केली. प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण करूया. बारीला रंगत नक्कीच येणार, त्याच्यात काही वाद नाही. हॅलो हॅलो थोडं इफेक्ट बरं. आज माका काळजी नाही कारण सौंदाळ्याची रात्री माझी बारी आहे. ते तो साऊंड बोलो आज होया माझ्यावरून. त्यामुळे पहिलं साऊंड बोलो जावतो लागता, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी माळगावी बंधू जरा तुमचे खूप खूप आभार. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजव. कारण साऊंड जर व्यवस्थित नसेल तर त्या भजनाला रंगत येत नाही. आणि उगाच एवढा लवंगाट असून पण उपयोग नाही. त्याच्यातली माहिती हवी. या माळगावांना सगळ्या बरोबर माहिती आहे वजनी खायच्या बुवा काय हवा था. ठीक आहे, या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आपण चालू करूया. रंभ तुझा यश कीर्तीचा जीवनी गणेशा. रंभ तुझा यश कीर्तीचा जीवनी गणेशा. दुःख तिमिर दाटून येता, दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा. दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा. तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी. तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी. विघ्न विनाशक गुणीजन पालक. विघ्न विनाशक गुणीजन पालक.
दुरित तिमिरहारका दुरित तिमिरहारका गोवाणी पण अतिशय सुंदर गाणी, कारण भजनी बुवा काही काही अशा व्यक्ती असतात की थांबून गाणी म्हणतात, पण आम्ही दोन्ही कलावंत ज्या रागाचा अनुषंगाने ती गाणी चांगली म्हटलात सुरुवातीकच घालून पाठवून बोलतात. ठीक आहे. देवा घरचे जात कुणाला देवा घरचे जात कुणाला विचित्र नेमाने विचित्र नेमाने कुणी रखडती धुळी ताणिक कुणी रखडती धुळी ताणिक कुणास ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी फलदायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका अज्ञान भ्रांती छेदिका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वात्सल्य करावे मजवाक शून्यासी वदवावे कृपा कटाक्षे करुणिया कटाक्षी करुणिया ओम गंगणपते नमः
श्री पंढरीनाथ गणपती गजानन स्वयंभू विमलेश्वर आई कुलस्वामिनी श्रीदेव रामेश्वर स्वयंभू कुणकेश्वर श्रीदेव मांडेश्वर श्रीदेव सप्तकोटेश्वर श्रीबांदेश्वर आई पावनाई आई महालक्ष्मी हरि आई हेदुबाई श्रीदेव भूतेश्वर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ बजरंग छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद आर्यान कैलासवासी परशुराम पांचाळ कैलासवासी चिंतामणी पांचाळ कैलासवासी जयराम घाडीगावकर नवीन बापसांना सांगितलं ना गोरे अतिशय सुंदर असं नोटेशन सादर केलं होतं. काही विषय बोलण्याचा भुवानी ते सांभाळले नाही काय दिसतात तसं नाही बोलतो वेळ मी जरी सोडले अशीच बारी ना तर ह्यो माणूस आपलं काम करून जातो बरोबर. पण बुवा काय एक दिवस तुम्ही काही बोलशाल माका वार झेलीन मी कारण ह्यो समाज आहे ना बुवा पाडेगाव जास्ती समाज मराठा समाज शिवाजी महाराजांचे सगळे हे मावळे आहेत. त्यामुळे महाराजांनी आपल्या महाराज किती वय वर्ष 50 वर्ष जगले नाही का पण त्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत या स्वराज्याला 350 किल्ले जोडणारा एकमेव रयतेचा राजा होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी नाही का छत्रपती शिवाजी महाराज बुवा. त्यामुळे आज काय वार करशाल तेव्हा येईल कारण माझ्या बुवा संस्कृती तसं नाही काय की सावध जंगलातनं पकडून आणायचा आणि घराजवळ त्याला ठॉ करायचा हे आपली नाही ठॉक जंगलात या कुटुंब आणि आज व सगळी चांगली मंडळी काय तुम्ही काहीतरी करून जाशाल तुमच्या नादाक लागाल मी काहीतरी उलटा बोलून जाईल तो आण माका हेंका दाखवूचा. त्यामुळे बुवा समजून घ्या कारण साक्षात वाघासोबत बारी केली वाघासोबत वाघ पण नारामलो वाडेगावाची भूमीत तशी आहे बुवा उगाच ह्या सगळ्या देवांची नावं नाही घेतलंय पण हरकत नाही बुवा तुम्ही तुमचं मनोरंजन करा काही हरकत नाही. मी फक्त या ठिकाणी जे तुम्ही शब्द बुवा फेकाल त्याच्यावरती थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करेन. आज अगदीच थंडावलाच किती हा यांका काय झाला बा 50-100 देत राहा माणूस तकडे 11-12 वाजता पोहोचत काय भजनी बुवांका मग सांगितलं की टाळीओच ही आमची बिदागी हा ऐकलाच उदय टाळीओच तुमचं निदान टाळीओ तरी मारा होय खरं सांगा हो टाळी म्हणजे माझी बिदागी आजची नक्की जाताना तोंड एवढासा करीत पण हरकत नाही बुवा अतिशय सुंदर कारण काय बोलणं झालं पाहिजे पण बुवा मूळ मुद्दा मूळ हेतू काय तर हे भजन आहे नाही तर ज्या पंचरत्नांची आपण नावं घेऊन बुवा आज भजनाला सुरुवात करतो नाही का आज त्यांनी जे टिकवलेलं हरिनामाचं झाड हे आपण कुठेतरी पुढे न्यायचंय आणि ते त्यांचे संस्कार बुवा आपण सांभाळत पुढे जायचंय नाही का. म्हणून कायव करून हल्ली भजना कमी झाली डबलवर देवा शपथ सांगतोय भजना डबलवर कमी झालो की त्याचं कारण आहे हा कारण वायफळ बोलणं आज बघा ना महिला मंडळ कोण हा हळदी कुंकाक सगळी चालली होती पाया पडतात नाही जातात त्यांच्या तोंडावर मनाशी राहिले होते थांबवतो ना विषय ह्या बुवा काहीतरी कारण आपण ज्यावेळी एखादा शब्द वापरतो आपण एकच समाजात लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे भजन करतोय ती माझी आई ऐकते आपण जे भजन करतो ती माझी बहीण ऐकते आणि आपण जे भजन करतो ती माझी पत्नी ऐकते एवढा जरी बुवा सांगितला तरी संगत कोणाची करूची गरज नाही पण अतिशय सुंदर बुवा या ठिकाणी आपण सुरुवात केली ज्या ठिकाणी बुवानी 16 मात्रा भजन घेतलं
आणि खास करून बुवाईच्या कोरस मंडळीसाठी जरा टाळ्या वाजवा. 4च जण आहेत बघा, पण ह्याच्यात सोडायचे नाही कधी. हा, आणि फुकट पण आणायचे नाही. पण बुवा एकच सांगेल या ठिकाणी, तुमच्या जी खांद्यावरती भगवी शाल, आपण त्याला तुम्ही शाल म्हणाल, पण हे खरं तर हिंदू धर्माचा, तुमच्या सुरुवातीलाच मुखातून बुवा शब्द आला काय, हिंदू धर्माचं प्रतीक नाही का. हिंदू धर्म कोणी जिवंत ठेवला? आज हे मंदिराचे कळस आणि अंगणातली तुळशी दिसते ना, ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे आपण जिवंत ठेवले नाही का. म्हणून त्या भगव्या रंगाची शपथ तुम्हाला. काय पण बोला आता, पण महिलांवरना जर एखादो शब्द इलो तर मी धूर काढतो, मी सोडणार नाही बोल. हा, काय तर ती शाल काढून नाही भजन करायचं. हा, तेवढा करशील तू. धन्यवाद. या ठिकाणी नोटेशन घेऊया, कारण बुवानी पण जास्ती वेळ तसा लावला नाही. या ठिकाणी एक आवर्जून नाव घेतो. इतकी वर्ष भजन परंपरेला एक पक्वासात करणारी माझ्या वाडीतील व्यक्ती महेंद्र गुरव नाही का, आज कित्येक वर्ष हे भजन जिवंत ठेवलंय. असे पकवादवादक या ठिकाणी जरा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. कारण या पंचक्रोशीत जरी सखाराम पुजारे बुवा, जरी नाडण त्यांचं जन्मभूमी असली, तरी भजन सेवा ही ज्या वाडेगावात जेवढी जास्त केली, वाडेगाव म्हणो, फणसे म्हणो, पडवणे म्हणो, आणि ती व्यक्ती आज त्यांच्या चरणाशी पण नतमस्तक होतो. हॅलो हॅलो, थोडं बरं बोला, तुला नको ना काय मला रे. हॅलो हॅलो. वारे सगमध मधमनी धमग गमप गमरे सनिध धनी सा गमरे निसा. आ हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा. चांदण्याचे कोश माझ्या, चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा. हे सुरानो चंद्रभा. वाटे गाती तमाची, वाटे गाती तमाची, हरवलेल्या मानसाची बरसुनिया काश सारे, बरसुनिया काश सारे. अमृताने नावा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरा.
हॅलो हॅलो या ठिकाणी या गाण्यासाठी बघ म्हणजे घरसून त्यांनी चिठ्ठीत लिहून आणला होती. नरेश गाडी यांच्याकडून या गाण्यासाठी या नाट्यसंगीतासाठी 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी माझे मित्र आदरणीय आंबा बागायतदार मंगेश धुरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. म्हणजे हा खुर्ची आहे खाली हो एक खुर्ची द्यावा ना. ये 2 मिनिटं या ठिकाणी यांच्याकडून हे 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघूया जरा पुढे. आज मंगेश धुरी नाही का, म्हणजे ह्या कलियुगामध्ये भावभाव जर एकत्र राहिले तर काय करू शकतात हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगेश धुरी. तुमचे खूप खूप आभार या ठिकाणी आल्याबद्दल. बुवा नाट्यसंगीत पैसे दिला चुलतो जातो आमचो ऐकला. पण ह्या एका नाट्यसंगीतावर त्यांनी जवळजवळ लाखो रुपये खर्च केलेले होते सगळ्या बुवांका देऊन. त्याचा एवढाच म्हणणं की त्याला फसवतो आम्ही. सुरुवातीचा तोंडच म्हणता त्याची अशी अपेक्षा की पूर्ण माझ्या पुढचा तुम्ही म्हणायचा. मग ते 200 दिलेले आहेत म्हणा. हा घे धुंडीराज श्री गणेश्वरा. श्री गणनायक शुभकर्ण तू धुंडीराज श्री गणेश्वरा. श्री गणनायक शुभकर्ण तू धुंडीराज श्री गणेश्वरा. धुंडीराज श्री गणेश्वरा. श्री गणनायक शुभकर्ण तू धुंडीराज श्री गणेश्वरा.
श्री गणनायक शुभकर्ण तू विराज श्री मंगलमूर्ती आदिनाथ तू शिवनंदन श्री गणेश्वरा मंगलमूर्ती आदिनाथ तू शिवनंदन श्री गणेश्वरा कार्यारंभी तुझला नमितो आशिष तव पामरा धन्यवाद धन्यवाद. हो, अतिशय सुंदर तुम्ही जी गाणी सादर केलात, नाही का? नाव नाही ठेवणार, पण ते गाणं मला म्हणायचं होतं बुवा, यु नो. त्यामुळे त्याच्या पुढचं मी म्हणून दाखवतो. तर म्हणजे मला आवडतं ते बुवा. आणि काय अतिशय सुंदर म्हटला नि बुवानी. तो कानात तारास होतो व प्रेम हवा त्याच्यात. हॅलो.
कल्पनेची बाधा बोले कल्पनेची बाधा बोले ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो माझिया सकळा हरिचा दासा माझिया सकळा हरिचा दासा अकल्प आयुष्य व्हावे या मुळा अकल्प आयुष्य व्हावे या मुळा अकल्प आयुष्य व्हावे या मुळा. त्याचा अर्थ बुवा असा नाही की मी कोण मोठो गायक आहे, पण माका पण वाटला या गाय म्हणायचा, कारण मी आता जी गाणी म्हटले ती तुम्ही डबल म्हणणारच आहात. पण अतिशय सुंदर बुवा काय काय जे चुटके सांगितलं नाही का. गणेश जयंतीचं महत्व सांगितलं बुवा. म्हणजे खरंच ही काळाची गरज कोणाक माहित नाही ना बुवा. गणेश जन्म नाही का, गणेश चतुर्थी तुम्ही सांगितलं. आणखी हे जे अष्टविनायक आहेत हे पण कोणाक माहित नसतं. अष्टविनायक मधलं चिंतामणी अवतार जो आहे, जो थेऊरगावचा चिंतामणी अवतार आहे, तो माहित आहे कोणा तो झिला विष्णू आणि लक्ष्मीच्या पोटी. म्हणजे त्या जन्मामध्ये शक्य ना असं गणपती गणरायाने सांगितलं. ज्यावेळी शंभू महादेवांच्या कैलास पर्वतावरती विष्णुदेव गेले आणि त्यावेळी त्या पार्वती आईच्या मांडीवर त्यांनी त्या बाळ गणेशाला बघितलं आणि त्यावेळी त्या विष्णुदेवानी इच्छा प्रकट केली शंभू महादेवाकडे, महादेवा असा बालक असा बाळ मला होईल का. त्यावेळी त्या शंभू महादेवानी त्या विष्णुदेवांना एकाक्षरी मंत्र दिला. हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि गणपती गणरायाला प्रसन्न करून घेतलं विष्णुदेवानी. आणि त्यावेळी विष्णुदेवानी त्या गणपती गणरायासमोर इच्छा व्यक्त केली की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्याल का. त्यावेळी गणपती गणरायाने सांगितलं की बाबा रे, ह्या जन्मात शक्य नाही, तर पुढच्या जन्मामध्ये मी तुमच्या उदरी जन्माला येईल. त्यामुळे विष्णू आणि लक्ष्मी ती सुमना, विष्णूने माधव नावाने जन्म घेतला आणि लक्ष्मीने सुमदा नावाने जन्म घेतला. आणि त्यावेळी त्यांच्या उदरी जे बाळ जन्माला आलं ते थेऊरगावचं चिंतामणी अवतार. या गोष्टी अतिशय सुंदर आहेत बुवा, सांगण्यासारख्या आहेत. पण या ठिकाणी बुवानी काय काय सांगितलंय, चांगल्या गोष्टी सांगितलंय. कारण देवाची पूजा करून बुवा लक्षात घ्या, आपण म्हणतो परमेश्वर परमेश्वर नाही काय, पण देवाची पूजा करून आई वडिलांना कमवता येणार नाही, मिळवता येणार नाही, पण त्या आई वडिलांची सेवा करून आपल्याला परमेश्वर भेटू शकतो नाही का बुवा. म्हणून अतिशय सुंदर सांगितलं, संगत चांगल्याची करा. तुम्ही कधी घेता जोडी होय सांगा होय. 3 वर्षा तुमका मी थांबलंय, 2 वर्षा किती जास्ती प्रेम म्हणून ते माणूस सगळं तिकडे भेटत. मुंबईत गेलो रिक्षा बुवाची, मग अशी माझ्या घराकडे गेले होते. म्हणजे आमचं भांडण हे पेटीवर बसल्यावर ऐकत नाही कोणाक, पण मग अशी घरात एक चुटको झालो नाही काय. रिक्षा माणसाची नाला सोपार आहे, कधी गेला तर तू मच्छिंद्र पेडणेकर मग वाटता 7-8 लाखात ती रिक्षा का असतात, 2-2.5 लाख किती 3 लाख असेल ना. पण त्या रिक्षेत जवळजवळ 10-1 लाख रुपये खर्च केला ना त्यांनी. ह्या माणसाने 7 वर्षात एक टायर बदलला नाही, गुळगुळीत झालेलो गोठो. बरं साधारणची सीट भरीत ना 8-8, 9-9 सीट असे लोंबकळत येतं. बरं याची टायमिंग काय, संध्याकाळी 7 वाजले की 7च्या आत घरात, जशी मच्छर येतात बघा संध्याकाळी 7 वाजता, तसं एक माणूस घरात येतात नाही बुवा. म्हणजे कंपनीवाले ह्याका शोधतो, एवढे टाकायचे चालले त्याचे असं माणूस. त्यामुळे प्रेमळ माणूस बोलणं काय होता, पण बुवा फक्त काहीतरी ओळखा, लिमिटेशन ओळखा. बोला तुम्ही, बोलण्याबद्दल काय नाही. कारण शब्दाची निवड बुवानी सांगितलं मग अशी संगत नाही का,
म्हणून शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडतं बुवा. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडतं बुवा. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकली की बुवा उभा आयुष्य बिघडतं. कारण कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं बुवा आणि कुणाचं बोलण्याकडे दुर्लक्ष करावं हे समाजात ज्याने शिकलं तो आयुष्य जगला बुवा, नाही काय. कारण काय ऐकू खावा आणि काय नको ऐकू खावा. त्यामुळे बुवा कारण जो फळाची अपेक्षा करतो तो वर्षाचा विचार करतो, नाही का. जो फक्त वर्षाचा विचार करतो तो फक्त धान्य पेरतो. जो 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि जो आयुष्याचा बुवा विचार करतो तो फक्त माणूस कमवतो, फक्त माणूस कमवतो, फक्त माणूस कमवतो. म्हणून बुवा आयुष्यात एवढी वर्ष भजनं करतो, नाही का. 20-22 वर्ष तुम्ही पण आज भजनं करतात. आज काय नाही कमवलं, आज फक्त माणसं कमवलीत बुवा. आणि ती माणसं अशी कमवली की सगळे वाघासारखे आहेत. त्यामुळे खय काय कोणा घाबरवू नको. आज त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मंगेश धुरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खास करून आपलं वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे आभार मानून या ठिकाणी बुवा रूपाचा अभंग घेतो. कारण बुवा पण काही जास्ती बोलले नाहीत आणि आपण विनाकारण बोलत राहणं बुवा, नाही का. ही आपली संस्कृती नाही बुवा. कारण बुवांचं घराणं पण चांगलं आहे, नाही का. आज श्रीधर बुवा मुणगेकर यांचं जर भजन ऐकलात तर त्यांच्या घराण्यातून आज बुवा येत आहेत आणि परशुराम सुतार, नाही काय, नावच काफी आहे. हरकत नाही, या ठिकाणी रूपाचा अभंग घ्यावं. युवती मनाला रणभजना संसारी श्रीरमणी, रणभजना संसारी श्रीरमणी. युवती मनाला युवती मनाला रमणी मना हंसान रमणी मना, रमणी मना हंसान रमणी मना सहज सरित रमणी युवती मना दारुण आरे युवती मना दारुण युवती मना दारुण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. झाले वो साजनी. विठ्ठल भरवा
विठ्ठली यावरी म्हणून विठ्ठली यावरी म्हणून विठ्ठली यावरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा राग हंसध्वनी आणि शंकराभोग नाही का दोन्ही गाणी म्हणणार दोन्ही गाण्यांचा राग वेगळा आहे नाही का शिकवीत नाही उभा आता आपलं वाटलं लागतं गुरु परमात्मा परेशु शंकराराव गुरु परमात्मा परेशु ऐसा जाता दृढ विश्वास गुरु परमात्मा परेशु देवदयाचा लीला देवदयाचा लीला देवदयाचा लीला स्वये संचरा जाती घरा स्वये संचरा परेशु परेशु अगनाच नाच नाच राधे उधळूया रंग अगनाच नाच नाच राधे उधळूया रंग रंगामध्ये भिजत तुझं गोर गोरांग रंगामध्ये भिजत तुझं गोर गोरांग अगनाच नाच नाच या ठिकाणी कोठणकर बुवांचे पंच शिष्य श्रीयुष कराणे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या परम मंडळ यांच्या वतीने आणि आम्ही दोन्ही बुवांच्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतो त्याचप्रमाणे विनोद मांडवकर उत्कृष्ट पखवाज वादक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार सर्व सुखाचे बापन खोमा देवी वरा बापन खोमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव धन्यवाद धन्यवाद.